अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघा, उद्या 26 ऑगस्ट सोमवार, उद्या असणारा सोमवार हा श्रावण मासातील चौथा श्रावणी सोमवार आहे आणि अगदी योगायोगाने या सोमवारच्याच दिवशी कृष्ण अष्टमी आलेली आहे। बघा, जर तुम्ही कॅलेंडरमध्ये बघितलं तर 27 ऑगस्ट मंगळवार रोजी गोपाळकाला म्हणजे कृष्ण अष्टमी दिलेली आहे। मात्र प्रत्येक वर्षी आपण कृष्ण अष्टमीचा जो दिवस आहे, या दिवसाचं जे व्रत आहे, वैकल्य, पूजा, उपासना, आराधना हे सगळं आपण आदल्या दिवशी करत असतो। म्हणून आपल्याला कृष्णाष्टमीच्या ज्या सेवा आणि उपाय जे आहेत, हे सगळे उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे आहेत। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या कृष्णाष्टमीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये या एका झाडाचं पान आणायचं आहे आणि या झाडाचं पान उद्या तुम्हाला भगवान कृष्णांना अर्पण करायचं आहे। या झाडाचं पान तुम्ही जर भगवान कृष्णांना अर्पण केलं तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी ह्या झटाझट सुटायला लागतील। घरामध्ये असणारं दारिद्र्य नष्ट होईल, घरामध्ये असणारी जी गरिबी आहे ती कुठेतरी कमी होईल आणि तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा त्वरित पूर्ण होईल। वर्षातून फक्त एकदाच करता येणारा हा उपाय आहे। उद्याची अष्टमी महत्त्वाची आहे, श्रावणातील पहिली अष्टमी आणि श्रावणातील चौथा सोमवार। बघा, अत्यंत शुभयोग, हा योग पुन्हा लवकर नाही। उद्याच्या दिवशी व्रत करा, सुंदर अभ्यंग स्नान करा, दिवसभर जेवढ्या शक्य होतील तितक्या सेवा करा। पण समजा एखाद्या व्यक्तीला करणं शक्यच नसेल, ताई नेमकं आम्ही उद्याच बाहेरगावी चाललेलो आहोत किंवा ताई आम्हाला व्रत करणं पॉसिबल नाही आहे, आमच्या टॅबलेट चालू आहेत, आमच्या गोळ्या चालू आहेत, मेडिसिन चालू आहेत, अशी जर कोणाची अडचण असेल आणि तुम्हाला जर संपूर्ण उद्याच्या दिवसाचं फळ हवं असेल, कृष्णांना प्रसन्न करायचं असेल, मनातील इच्छा पूर्ण करायची असेल, घरात सकारात्मकता हवी असेल, पैशांची अडचण सोडवायची असेल तर त्याच्यासाठी दिवसभर काही केलं नाही तरी चालेल, पण उद्या सकाळी उठल्यानंतर हा पानाचा उपाय आवर्जून करा। हा एक उपाय तुमच्या सगळ्या समस्या सोडवेल, हा एक उपाय तुमच्या सर्व अडचणी सोडवेल। आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या लवकर उठायचं आहे, स्वच्छ सुंदर पवित्र स्नान करायचं आहे। कारण जेव्हा ही विशिष्ट तिथी आणि विशिष्ट मिती असते तर त्या दिवशी आपण आवर्जून सुंदर पवित्र स्नान करत असतो, कारण या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व आहे। आता उद्या कसं स्नान करायचं आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, तिथे जाऊन आवर्जून बघा। त्याच पद्धतीने स्नान करा, त्याच्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन करा। आपल्या घरासमोर जी तुळस माता असेल किंवा आपल्या बाल्कनीमध्ये तुळशीचं वृंदावन असेल तर तिथे एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा, तुळशीला हळदी कुंकू अर्पण करा, फूल अर्पण करा। कारण उद्या गोकुळ अष्टमीच्या दिवशी, कृष्ण अष्टमीच्या दिवशी तुळशीचं महत्त्व हे अत्यंत विशेष मानलं गेलं आहे। म्हणून तुळशीची सेवा सकाळीच करायची आहे, देवघरामध्ये शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे। हे सगळं आपलं विधियुक्त जे काही सकाळचं असतं हे सगळं करायचं आहे। कृष्णांचा फोटो, मूर्ती जे काही असेल तर त्याला पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे। पूजा अर्चा सगळं काही आपलं करून झालं की त्याच्यानंतर हा उपाय करायचा आहे। याच्यासाठी तुम्हाला जे पान लागणार आहे ते आहे विड्याचं, ज्याला नागवेलीचं किंवा आपण खाऊचं पान असंही म्हणतो। बाजारात कुठेही तुम्हाला हे जे पान आहे हे सहज मिळून जाईल। एक विड्याचं किंवा नागवेलीचं पान फक्त तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे। हे पान आणल्यानंतर तुम्हाला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। थोडं गंगाजल घाला किंवा घरातलं शुद्ध पाणी घाला आणि ते शुद्ध स्वच्छ धुवून घ्या, थोडं सुकू द्या। त्याच्यानंतर या विड्याच्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे। तुम्हाला तुमची इच्छा, समजा हे विड्याचं पान आहे, याच्यावरती इथे असं समजा पान असतं, हा वरचा जो भाग आहे हा देठाकडचा जो भाग असतो तो खाली ठेवायचा आहे आणि असा हा जो निमुळता भाग आहे तो वरती ठेवायचा आहे। इथे तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला कृष्णाय हा एक शब्द लिहायचा आहे। कृष्णाय, वरती इच्छा आणि खाली कृष्णाय, हे तुम्हाला हळदीने लिहायचं आहे। हळद एका वाटीत घ्यायची, थोडं पाणी घालून त्याची पेस्ट करायची, हाताच्या बोटाने किंवा मोरपंखाची काडी असेल तर त्याच्याने तुम्हाला फक्त त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे आणि खाली कृष्णाय असं लिहायचं आहे।
याच्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि अक्षदा ठेवून हे जे पान आहे हे पान तुम्हाला कृष्ण भगवानांना अर्पण करायचं आहे। कृष्ण भगवानांना अर्पण करत असताना मनात असणारी इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कृष्ण भगवानांचं स्मरण करायचं आहे। तुम्ही ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र म्हणू शकतात किंवा ओम कृष्णदेवाय नमः, ओम कृष्णदेवाय नमः तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात किंवा मग तुम्ही व्यंकटेश स्तोत्र किंवा जे विष्णू सहस्रनाम आहे हे म्हणतात तरीही चालेल। कारण ह्या सगळ्या सेवा कृष्ण भगवानांच्याच आहेत, ह्या सगळ्या सेवा भगवान श्री विष्णूंच्याच आहेत। बघा कृष्ण भगवान असेल, व्यंकटेश देव असेल, हे भगवान श्री विष्णूंचेच अवतार आहेत। ठीक आहे, ह्या सेवा करायच्या आहेत, कृष्ण भगवानांचं स्मरण करायचं आहे, हे पान कृष्णांना अर्पण करायचं आहे आणि अर्पण केलेलं हे जे पान आहे हे पान तुम्हाला कृष्ण भगवानांची जी मूर्ती असेल, बाळकृष्णांची मूर्ती असेल, कृष्णाची मूर्ती असेल, फोटो असेल, जे काही असेल तर ती मूर्ती उचलायची आहे आणि हे जे पान आहे ना हे पान त्या मूर्तीच्या खाली ठेवायचं आहे आणि मग त्याच्यावरती ही मूर्ती ठेवायची आहे। अगोदर सगळी विधियुक्त पूजा करून घ्यायची, मग हे पान अर्पण करायचं, पान अर्पण करून समोर ठेवायचं, हात जोडून नमस्कार करायचा, त्यानंतर ती जी मूर्ती असेल ती उचलायची आणि ती मूर्ती उचलून ते पान त्याच्या खाली ठेवून त्या पानाच्या वरती ही मूर्ती ठेवून द्यायची। उद्या संपूर्ण रात्रभर ही मूर्ती अशीच ठेवून द्यायची आहे। अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तरी तुम्हाला ही मूर्ती जी आहे ती तिथे ठेवून द्यायची आहे। त्यानंतर जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर आपलं अंघोळ बिंघोळ सगळं काही झालं की त्यानंतर ते जे पान आहे विड्याचं खाऊचं जे आपण अभिमंत्रित केलेलं पान भगवान कृष्णांच्या जे खाली ठेवलेलं आहे हे तुम्हाला तिथून काढायचं आहे। या पानाचा एक रोल करायचा आहे। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ते पान थोडं गुंडाळायचं आहे आणि त्याला एक लाल धागा बांधायचा आहे। पान गुंडाळायचं, लाल धागा बांधायचा आणि हे पान ज्या पाण्याचा आपण रोल केलेला आहे हे पान घेऊन कुठल्याही कृष्णांच्या किंवा भगवान श्री विष्णूंच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला हे जे पान आहे हे कृष्णांच्या मंदिरातील पायरीवरती, गाभाऱ्यावरती किंवा जर शक्य असेल तिथे जाणं आतमध्ये, कारण उद्या खूप गर्दी वगैरे असेल, जर पॉसिबल असेल आतमध्ये जाणं तर कृष्ण भगवानांच्या चरणांच्या जवळ हे पान जे आहे हे गुंडाळलेलं लाल धाग्यात हे तिथे सोडून यायचं आहे। नाहीच जर शक्य झालं आजूबाजूला कुठेही जर एखाद्या औदुंबराचं, वडाचं, पिंपळाचं झाड असेल त्या झाडाखाली तुम्ही ठेवून आलात तरीही चालेल। हा उपाय फक्त वर्षातून एकदाच करता येतो। याने घरात नेहमी सौख्य राहील, याने तुमच्या इच्छा पूर्ण होतील। जी इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहिली असेल ती इच्छा तुमचं कितीही अडचणी होऊ देत, कितीही विघ्न येऊ देत, ती इच्छा आवर्जून पूर्ण होईल। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, उद्याचा हा खास उपाय आहे, आवर्जून करा आणि याचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा।